सासवड प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण पाहतो अंतिमचा आणि शेवटचा दिवस आज आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही पहा खरं तर आता क्वार्टर फायनलचे सामने मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहेत. म्हणजे या सामन्यांमध्ये जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलचं तिकीट घेईल. नक्कीच एक रंगतदार सामने आपल्याला मैदानावरती आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खरं तर अनेक ताकदवान संघ आज एकाच समोर एक येणार आहेत आणि ताकदीचा सन्मान्य राजारामजी कोलते साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. नाणेफेकीचा कौल सुद्धा आपण या ठिकाणी घेतोय. चला दोन्ही संघ नायक आलेत. बोबगाव किंग्स आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी असेल छत्रपती क्रिकेट क्लब सासवड. या दोन ताकदवान मातब्बर प्रतिस्पर्ध्यांमधला प्रचंड मोठा संघर्ष तुम्हाला यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. टॉस आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. पहिल्या सामन्याचा टॉस साठी ठिकाणी होतोय. टॉस झालाय. बोबगाव किंग्स संघानं टॉस जिंकला. निर्णय इथेच द्यायचा आहे. काय निर्णय? पाच षटकांचा सामना राहील आणि 5 षटकांची लढत नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आज पाहायला मिळेल. चला दोन्ही संघ या लाईन मध्ये आपण फोटो सेशन करूयात. एक संघ मात्र गावचा संघ आज तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूनं बोबगाव किंग्स संघ देखील फार ताकदवान संघ आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. बोबगाव किंग्स संघानं टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाला. चला यानंतर आता बोबगाव किंग्स संघाला विनंती असेल आपले 11 क्षेत्ररक्षक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज व्हा क्षेत्ररक्षणासाठी. हॅलो हॅलो साई. हॅलो 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 साई. हॅलो हॅलो. हॅलो. प्रॅक्टिस करणाऱ्या संघांनी थोडं बाहेर जावे. भिवरी संघाला विनंती आहे स्टेज पशी यावे. भिवरी संघ स्टेज पशी या. स्टेज पशी. चला दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. पाय क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता सजलं जाईल. शेवटच्या अंतिमच्या दिवसातला पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज देखील तुम्हाला 7 सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत.
खरं 5 षटकांची लढत आहे आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहतो प्रथमतः फलंदाजी करत असताना किती धाव्यांचा डोंगर खरं ते उभं केलं जाणार आहे त्या देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय. तुला दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये येतील आणि ते कंपल्सरी इथे ठेवणं तुम्हाला बंधनकारक राहील. याची नोंद दोन्ही संघ नायकांनी घ्या. आपला 12वा खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये पाठवा. जे टी शर्ट आपण दिलेले आहेत खरं आयोजकांनी तुम्हाला ते टी शर्ट दिलेले आहेत. बारावा खेळाडू तुमचा टी शर्ट मध्येच असणं गरजेचं आहे. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. पहिल्या सामन्याला तर सुरुवात पंच देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो अक्षय चांदगुडे सर आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये प्रमोद इनामके हे दोन पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ताबा घेतील. तर दोन आघाडीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जातील. सामन्याला सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल. आघाडीची जोडी प्रीतम आणि विशाल ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज सागर शिंदेने चेंडू हातात घेतलाय आणि होईल पहिल्या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायचा आहे. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पाटसा येथे वाहू दे अनंत वारे, जाग यावे सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंडळी रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार, राम राम. पहा या आयुष्य असं असावं ते आयुष्यावरती शतदा प्रेम करावं. पहा या आयुष्य असं असावं ते आयुष्यावरती शतदा प्रेम करावं. आणि हा क्रिकेटचा खेळ सुद्धा असाच असावा ज्या खेळावरती त्या सामन्यावरती आणि या क्रिकेटवरती आयुष्यभरासाठी प्रेम करावं. तुमच्या आमच्या आवडीचा तुमच्या आमच्या निवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. भारतीयांच्या नसानसांमध्ये भिनलेला मग खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेट खेळाच्या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं पुन्हा एकदा सासवड प्रीमियर लीग 2022 मध्ये मी समालोचक विजय साकोरे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करेल. सागर शिंदेचा पहिला चेंडू स्विच करायचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडून इथे सामन्याची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. खरं तर पॉवर प्लेची षटकं देखील तुम्हाला पाहायचे आहेत. मला ते 5 षटकांमध्ये 2 षटकं बॅटिंग पॉवर प्लेचे आहेत. आणि त्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण पाहतोय बोपगाव किंग संघाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये कसं सजलं गेलंय. सागर शिंदेनं खरं तर पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. यावेळेस चेंडू पॉइंट झेल टिपला आणि पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय.
बिग विकेट डाऊन. शून्यावरती पहिला फलंदाज बाद. एक बिकट परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाची. आता शून्यातून पुन्हा एकदा सगळं काय उभं करायचंय. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुणी मंथन इथे शोधू सर्व काही. माहिती नव्हतं जगाला, बसवा एकाच्या बाजूला होईल किंमत तयाला. आता हा शून्य ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढणार आहे. का जर आयुष्य जगत असताना स्वतःची किंमत ही शून्य ठेवावी. ज्याच्या सोबत आपण जोडले जाणार आहोत त्याची किंमत नक्कीच वाढणं गरजेचं आहे. कसं स्वतःची किंमत आपण शून्य ठेवली की आपल्या सोबत जी माणसं जोडली आणि माणसं जोडल्यानंतर आपलीच किंमत पुन्हा वाढणार आहे. इथे शून्यातून पुन्हा एकदा विश्वाची निर्मिती करायची आहे. शून्यातून पुन्हा एकदा सगळं काय उभं करायचंय. कारण शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आता इथून पुढे एक चांगला धावफलक उभा करण्यासाठी छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाच्या फलंदाजांना प्रयत्न करायचा आहे. आणि अनेक वेळा जी लोक यशस्वी होत आहेत त्यांनी सगळ्या लोकांनी शून्यातूनच सुरुवात केलेली आहे. आणि शून्यातून विश्व साकारत असताना अनेक वेळा आपण पाहिलं अनेक लोक यशस्वी ठरलेले आहेत. इथे संघाची सुरुवात जरी शून्यातून असली तरी इथून पुढे सुद्धा एक चांगला धावफलक उभा करण्याची ताकद छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघामध्ये आहे. कधी पहिला चेंडू निर्धावाला. पुढच्या चेंडूवरती आपण पाहिलं सागर शिंदेला इथे एक मोठं यश मिळालं आणि पहिला फलंदाज खरं तर शून्यावरती बाद झाला. अजूनही धावा शोधण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत. का तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला खरं तर फलंदाजांना संधी असते. कारण दोन शतरक्षक सीमारेषेवरती असताना तिथून खरं तर आपल्याला गॅप शोधले जातात. इथे मात्र गॅप शोधण्यासाठी प्रयत्न केलाही होता. पॉईंटच्या डोक्यावरून तिथे एक खरं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं फलंदाज तिथे बाद झालेला आहे. यावेळेस टॉप पीस घेणारा चेंडू बाहेरची कड होती आणि कॉट बँडचा शिकार धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सागर शिंदेनं खरं तर इथे 2 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत. सातत्यानं आपण पाहिलं सागर शिंदे अनेक भागांमध्ये खरं तर क्रिकेट खेळत असतो आणि आज आपण पाहिलं सासवडमध्ये देखील खेळत असताना पहिलं षटक टाकत असताना यशस्वी षटक आपण पाहतो आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. ओ इथे संधी होती पुन्हा एकदा. खरं वाईडेस्ट लॉंग मध्ये झेल होऊ शकला असता परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती होता. तिथे कुठलाही धोका झाला नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एक धाव तिथे मिळाली. एक धावेच्या साह्याने धावफलक वाढलंय. धावफलकावरती वाढ होईल. जाऊन पोहोचेल धावा. 2 धावा धावफलकावरती 2 गडी बाद असताना. खरं तर पहिलं षटक संपलं. 2 धावा 2 गडी बाद ही परिस्थिती आपण पाहतो छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाची आहे. तर दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज अमोल फडतरे. षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. यावेळेस चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक समोर तिथे झेल टिपला आणि तिसरा धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसलाय.
थँक्यू. नवीन फलंदाज 3 फलंदाज बाद होत आहेत. इथे खर तर छत्रपती क्रिकेट क्लब संघाचा संसार कुठेतरी मोडून पडलाय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मोठी भागीदारी होणार नाही तोपर्यंत मोठा धावफलकही मैदानाच्या आतमध्ये उभा राहणार नाही. इथून पुढे खरं तर एक चांगली भागीदारी करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता अभिषेक पोहोचलाय. सॉरी अभिषेक. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला गेलाय. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर निघून आला आणि मुख्य पंच इथे 2 हात जमिनी समांतर येतील. वाईट चेंडूची घोषणा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा इथे वापर झाला. खरं तर वाईट चेंडू गेल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला एक बोनस धाव देऊ. यावेळेस पुढा पॉइंटच्या डोक्यावरून खरं तर वा क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा मॅग्निफिसेंट ड्राईव्ह, ग्लोरियस ड्राईव्ह, खणखणी षटकार. या षटकाराबरोबर धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती 3 गडी बाद असताना जेथे संसार मोडून पडला होता तिथून पुढे आता लढ म्हणावं लागणार आहे आणि या 2 फलंदाजांना लढावंच लागेल संघाला जर एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर. यावेळेचा चेंडू पायावरती होता. खरं तर ग्लान्स करून दिलाय शॉर्ट फाईन लेग मधून. शतरक्षक तिथे समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव तिथे मिळाली. 1 धावेने धावफलक वाढले. धावफलकावरती जाऊयात. दुहेरी अंकामध्ये पोहोचला धावफलक. 10 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे खरं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फलंदाजांना गोलंदाजांना जबाबदारी घ्यायची आहे. इथे स्विच हिट करायचा होता. बराच उंच होता चेंडू. संधी होती इथे सागर शिंदेकडे परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. 1 धाव मिळाली. एकेरी दुहेरी धावा सुद्धा आता खूप महत्वाच्या ठरणार आहेत. ज्यावेळेस मोठाले फटके येत नाही त्यावेळेस सिंगल डबल धावेने सुद्धा एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकतो आणि षटकार आल्यानंतर पुन्हा सिंगल डबल धावेंवरती भर या दोन्ही फलंदाजांनी दिलेला आहे. आपण म्हणत असतो थेंबे थेंबे तळे साचे. वा डीप ॲस्ट्रा कव्हरला एक खणखणीत चौकार. इथे चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावफलक सुद्धा पुढे पोहोचला. धावफलकावरती जाऊयात. 15 धावा. पहिल्या षटकामध्ये परिस्थिती काय होती आणि दुसऱ्या षटकातली परिस्थिती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आता अनुभवताय. एक ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे. 1 धावता एवढा पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी घरटं सोडलं आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 17 धावा 3 गडी बाद असताना छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाचा धावफलक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. क्षणाक्षणांना परिस्थिती बदलवणारा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळातली परिस्थिती कधी बदलेल आपण सांगू शकत नाही. तशी आपल्या आयुष्यातली परिस्थिती कधी बदलेल आपण सांगू शकत नाही. आता जरी कठीण काळ सुरू असला तरी येणारा काळ सुखाचा असू शकतो. ही माणसाच्या जीवनातली परिस्थिती आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये वाईट वेळ सुद्धा असते आणि चांगल्या वेळ सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतात. तुम्ही पहा पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या. 2 फलंदाज बाद होते म्हणजे कुठेतरी बिकट परिस्थिती होती.
छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाची, परंतु दुसऱ्या षटकाला ज्यावेळेस सुरुवात झाली आणि त्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकाला आल्यानंतर पुन्हा एकदा ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदललेली आहे. म्हणजे परिस्थिती ही माणसाला खरं तर बिघडत नाही आणि परिस्थिती माणसाला सुधरून सुद्धा देत नाही. माणूस स्वतःच परिस्थिती बदलत असतो आणि माणूस स्वतःच परिस्थिती बिघडत असतो आणि सगळं काही माणसाच्याच हातामध्ये असतं. स्वतःच्या हातामध्ये भरपूर काय असतं. ज्या प्रभू रामचंद्रांना रात्री सांगितलं होतं उद्या सकाळी तुम्हाला राज्य मिळणार आहे, त्याच प्रभू रामचंद्रांना पुन्हा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. ती परिस्थिती होती. इथे सुद्धा परिस्थिती पुन्हा युटर्न घेईल. जरी दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावा आल्या असल्या तरी पुन्हा सागर शिंदेनं चेंडू हातात घेतलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा तो धावा रोखण्यासाठी त्यानं प्रयत्न सुरू केला आहे. यावेळेस स्लोअर फुलटॉस होता, खरं तर हलक्या हाताने खेळलाय. पायचे डीप ॲस्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तेवढा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी देखील घरटं सोडलं आणि पाहता पाहता 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या. 2 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचला. धावफलकावरती जाऊयात. 19 धावा. इथे फलंदाज आपण पाहतोय बाद होईल. बॅट खतर बाहेरची कडे घेणारा चेंडू, तिथे कॉट बिहाइंडचं शिकार आणि तिसरा धक्का आपण पाहतो मैदानात, चौथा धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. पायचे निखिल मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जातोय. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सागर शिंदेचं आहे. खतर आग ओकणारी गोलंदाजी सुरू झाली. दुसरं षटक थोडंसं मागणं ठरलं आणि पुन्हा आपण पाहिलं सागर शिंदेनं तिसरं षटक हातात घेतल्यानंतर पुन्हा धावा थांबवलेल्या आहेत. खतर सागर शिंदे हा गोलंदाजीतला हुकमी एक्का बनवून नक्कीच त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी तुम्ही पाहिलेली आहे. खतर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि इथे दिशा दाखवायची होती. खतर आधीच खेळायचा प्रयत्न होता, खतर आधीच दाखवून दिलं तर फलंदाजांना, परंतु सागर शिंदे देखील हुशार आहे. एक चांगला चेंडू त्यानं मैदानाच्या आतमध्ये टाकला. एक धाव खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये मिळाली आणि एक धावेनं धावफलक वाढलाय. 20 धावा धावफलकावरती आहे. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आहेत. या षटकात देखील सागर शिंदेने केवळ फक्त 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 2 केल्या होत्या. इथे पुन्हा या षटकामध्ये 3 धावा खर्च करतो, परंतु या षटकात एक मोहरा त्याने टिपला. एक चांगली गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये साकारली. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि चौथ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज स्वप्नील आलाय. षटक क्रमांक 4 आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन इथून पुढे सुद्धा खरं तर एक चांगला धावफलक उभाच करावा लागेल छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाला. खरं तर आपण पाहिलं कुठंतरी तो संसार मोडून पडला, परंतु आता पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा लढ कुणीतरी म्हटलं पाहिजे आणि इथे आता लढावंच लागणार आहे. कुसुमाग्रजांची एक छान कविता आहे पहा. ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी, ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाडी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुडी. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुडी. माहेरवासिनी पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. चूल विझली भिंत खचली होतं नव्हतं नेलं. आठवणींनी डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवलं. कारभारणीला घेऊन चल संगे आता लढतो आहे. चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला. पैसे नको मला जरा एकटेपणा वाटला. अरे मोडून पडला संसार इथे मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून पुन्हा एकदा लढ म्हणा पुन्हा एकदा लढ म्हणा. स्क्वेअर लेग शत्रक्षक दूर वरती असेल आणि चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. खडी चौकार. आता लढायचं म्हटल्यावर त्यानंतर तुम्हाला धाडस देखील करावं लागणार आहे आणि ते धाडस इथं केलंय. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि चौकाराच्या साईड धावफलक 24 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. क्रिकेटमध्ये धाडस खूप महत्वाचं आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी धाडस तितकंच महत्वाचं. वा मॅग्निफिसियंट ग्रोलियस ड्राइव्ह ऑफ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यस इट इज अ षटकार. चौकारा पाठोपाठ आलेला तो खडी षटकार आणि षटकारावर धावफलक सुद्धा पुढे पोहोचला. धावफलकावरती आहे 30 धावा. या ठिकाणी त्यांचं शुभागमन सन्माननीय प्रणवदादा कोलते साहेबांचं शुभागमन. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. सासवड प्रीमियर लीग 2022 मध्ये मान्यवरांचं मनापासून स्वागत. विनंती असेल मंचावरती येऊ स्थानापन्न व्हा. अनेक मान्यवर आपण पाहतोय उपस्थित आहेत सकाळ सत्रामध्ये. प्रेक्षकांची बरीच मोठी गर्दी आपण पाहतो सामन्याच्या निमित्तानं आहे आणि आज गर्दी होणारच आहे कारण आज अंतिमचा आणि शेवटचा दिवस आहे. यावेळेचा चेंडू खरं तर अक्रॉस दी लाईन खेळायचा होता. मिड विकेट मध्ये खेळायचा प्रयत्न फसला. खरं तर टप्प पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि हलकासा बाहेर घेऊन गेला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर या षटकात देखील आपण पाहिले 2 मोठाले फटके आले आणि कुठेतरी गोलंदाजाचं समीकरण इथून पुढे बिघडून टाकलंय. ओ यावेळेचा चेंडू बॅटच्या आतली कड घेतली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सागर शिंदेचा एस्टनच्या पाठीमागे यशस्वी ठरला आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा धावबादच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अवधूत. अवधूत आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. खरं तर डावखुरे हाताचा फलंदाज आहे. डाव्या हाताच्या शैलीचा फलंदाज. तर षटक क्रमांक 5वा आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. अनिकेत फडतरे गोलंदाजी मार्कवर तयार होणार आहे. खरं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अनिकेतची ओळख आहे. फलंदाजी करत असताना देखील एक चांगली कामगिरी तो सातत्याने अनेक मैदानावरती अनिकेतनं देखील केलेली आहे. परंतु आज या मैदानावरती काय कशा प्रकारची खेळी त्याची राहील 5व्या षटकासाठी जबाबदारी त्याच्याकडे दिली होती आणि पहिला चेंडू टाकत खरं तर आपटबार टाकायचा होता. बाउन्सर टाकायचा होता इथे परंतु बराचसा लांब ठेवला तडा आणि मुख्य पंचांनी तो नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. नो चेंडू पंचांनी घोषित केला. पुढचा येणारा चेंडू हा फ्रीडचा असणार आहे आणि त्या चेंडूवरती येणाऱ्या धावा ह्या बोनस रूपे धावा असणार आहेत आणि त्या घेण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाचा असणार आहे. मी सांगत होतो क्रिकेटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल विजयी संपादन करायचं असेल तर त्यासाठी धाडस खूप महत्वाचं आहे.
अखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉट अँड पुल करायचा होता, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे, म्हणून तर गणेश असावा, एक चांगलं क्षेत्ररक्षक तिथे आहे. धावफलक मात्र या 2 धावेनं पुढे गेले. धावफलकावरती 34 धावा, सॉरी 35 धावा आहेत. धावफलकावरती आपण पाहिलं या षटकात कुठेतरी एक अवंतर चेंडू आला, नो चेंडू होता, तिथे एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाची मिळाली. धावफलकावरती 35 धावा, 5 गडी बाद असताना छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाचा धावफलक तुम्ही पाहताय. इथे धाडस खूप महत्वाचं आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तिथे देखील तुम्हाला धाडस करणं गरजेचं आहे. म्हणजे धाडसी माणूस कधी भीत नाही. जो माणूस धाडस करतो ना तो माणूस कधीच भीत नाही, आणि भिणारा माणूस कधीच धाडस करत नाही. आणि धाडस केल्याशिवाय या जगात कुणालाच यश मिळत नाही. मुख्य पंचांचा इशारा, वाईटची घोषणा तिथे झाली. एक अवंतर धाव पुन्हा धावफलकाला जोडली जाईल आणि धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती आपण पाहतो 37 धावा धावफलकावरती आहेत. वाईट प्लस 1 आपण पाहिलं, एक धाव धावून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये घेतली, ती लेग बाईकच्या स्वरूपामध्ये होती. शेवटच्या षटकामध्ये खरं तर स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहिलं फलंदाजांचे प्रयत्न होता मोठे फटके खेळायचे, परंतु अजूनही आपण पाहिलं अनिकेत फडतरेनं कुठेही संधी दिली नाही. कुठेतरी अवंतर धावा येत आहेत, परंतु बॅटमध्ये त्यानं कुठेतरी धावा थांबवलेल्या आहेत. मेस टाइम आहे, बराच उंच गेला आकाशामध्ये चेंडू, स्वतः गोलंदाज वा ऑट झेल, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावफलकावरती आहेत 37 धावा, 6 गडी बाद. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कुणाल जगताप, नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. आज खरं तर आपण पाहिलं प्रत्येक जण जिंकण्याच्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यावेळेचा चेंडू आपण पाहतो, मुख्य पंचांचा इशारा, वाईटची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. एक अवंतर धाव धावफलकाला पुढे एकदा पुढे घेऊन जाईल. 38 धाव आपण पाहतो धावफलकावरती आहे. खरं तर मनामध्ये नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. कारण येणारी वेळ तुम्हाला नक्कीच सांगून जाणार आहे हा सामना कोणी जिंकलेला आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक फलंदाजाचा होता, परंतु स्ट्राईक फलंदाजाने नकार दिला. तिथे एक धावेने धावफलक वाढला. धावफलकावरती 39 धावा आहेत. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत फडतरेचे शिल्लक असणार आहेत. ओहो, यावेळेस मिड विकेट, नो चान्स, छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा, षटकार. बरंच लांबलेलं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. काही अवंतर धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. इथे षटकार देखील आलाय आणि धावफलक सुद्धा पाहताय आपण पुढे गेलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगली फलंदाजी
मैदानाच्या आतमध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहतोय सुरू आहे. पुढे एकदा फुल लेनचा चेंडू होता, इथे खांडून काढला. डीप लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक समोर होता. एक धाव तिथे घेतली. 2 धावा घेतल्या आणि 2 धाव्यांच्या बरोबर धावफलक सुद्धा आपण पाहतो पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. दुसरं षटक बरंच मागणं ठरलंय. ओ यावेळेस वा अफलातून क्लासिकल ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक फ्लाइटेड षटकार. प्रथमतः फलंदाजी करत असताना छत्रपती क्रिकेट क्लब संघानं बनवल्यात 53 धावा. जिंकण्यासाठी 54 धाव्यांची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेळला. जिथं शून्यातून सुरुवात केली होती आणि एक चांगला धावफलक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 5 षटकांमध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला आहे. म्हणूनच सांगितलं क्रिकेट कधी परिस्थिती बदलवणारा क्रिकेटचा खेळ. जिथून छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाने शून्यातून सुरुवात केली होती आणि आता संघ एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचला गेलाय. खरं तर या धावा लढण्यासाठी चांगल्याच आहेत असं वाटत होतं. कुठेतरी जी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात झाली होती, दोन गडी बाद 2 धावा असताना पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली आणि तिथून पुढे खरं तर एक चांगली फलंदाजी प्रत्येक फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर केली. म्हणजे 30 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी बनवायच्या 54 धावा आणि त्या 54 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आता होईल. बोबगाव किंग चला 2 सलामीचे फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवा. 2 सलामीचे फलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जातील. बोबगाव किंग संघाकडून आपण पाहतो आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 54 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. खरं आज प्रत्येक संघाचं स्वप्न फार मोठं आहे आणि जितकी मोठी स्वप्न असतात तितकं मोठं संकट तुमच्या समोर असतं आणि जितकी मोठी संकट तुमच्या समोर आली आणि संकटांवरती मात केली की एक मोठा विजय तुमचा होत असतो. आज प्रत्येक संघानं स्वप्न पाहिलंय सासवड प्रीमियर लीग 2022 चा मानकरी व्हायचं. हे स्वप्न खरं तर प्रत्येक संघानं पाहिलंय. आता स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात जी लोक त्या स्वप्नांचा पाठलाग करतात. आयुष्यात स्वप्न पाहायचे असतील तर ती मोठी स्वप्न पहा. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. पंचांना सूचना असतील. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचा. आघाडीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. तेजस जगदाळे आणि अमोल फडतरे ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर 30 चेंडू मध्ये 54 धावा रोखायच्या कशा
यासाठी क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सजलं गेलंय. पहिल्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज मात्र तयार असतील. रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्याकडे आहे. खतर स्वप्न मी सांगितलं आज प्रत्येक खेळाडूनं स्वप्न पाहिलंय. सासवड प्रीमियर लीग 2022चा मानकरी होण्याचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलं, परंतु स्वप्न आता त्यांचीच पूर्ण होणार आहे. आयुष्यात स्वप्न पाहिजे असतील तर मोठी स्वप्न पहा, कारण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळण्याचं काम करत असतात. कतर उगवणारा प्रत्येक दिवस तुम्हाला 2 पर्याय देऊन जात असतो. झोपेत स्वप्न पाहत राहा किंवा उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. मग आपण ठरवायचं आपल्या आयुष्यातली स्वप्न आपल्याला जर पूर्ण करायची असेल तर त्या स्वप्नांचा पाठलागही आपल्याला करायचा आहे. आयुष्यात स्वप्न मोफतच मिळतात, परंतु त्यांचा पाठलाग करत असताना बरीच मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नसते, फक्त तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाने मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. पहिली 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकांमधले क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पहिला चेंडू टी फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलं. इथे शून्यावरती पहिला फलंदाज. बोबगाव किंग संघाला देखील मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. शून्यावरती पहिला फलंदाज बोबगाव किंग संघाचा देखील इथे बाद होतो. जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाने दिलंय. ईट का जवाब पत्थर से. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. आता पुन्हा एकदा शून्यातून उभं राहावं लागेल आणि शून्यातून जर खरं संघाला आता पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने घेऊन जावं लागणार आहे. आता विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना अडचणी तिथे आहेत. आता अडचण कुठली आहे ती तुम्हाला कळाली, कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं फलंदाज बाद झालाय. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. खरं तर बॅटची बाहेरची कट घेतली. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव इथे मिळाली आणि संघाचं धावफलक देखील सुरू झालंय. श्री गणेशा झालाय धावफलकावरती 1 धाव. सासवड नगरीमध्ये खरं तर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा पुरंदर तालुका सातत्याने अनेक भागांमध्ये तुम्ही पहा अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने क्रिकेट रसिकांच्या भेटीला येत आहेत. खरं तर अलीकडे टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस आलेत. आज टेनिस क्रिकेट बऱ्याच मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलं. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक समोर आहे तिथे 1 धाव घेतली. 1 धावेने धावफलक वाढलाय. धावफलकावरती जाऊया 2 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली गेली. यावेळेचा चेंडू पहा बराच लांब ठेवला होता. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. दोन्ही खरं तर ताकदवान समान ताकदीचे संघ आहेत आणि एकमेकांवरती आता डाव टाकले जात आहेत आणि ते डाव उधळून लावण्याचं कामही मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. इथे शून्यातून सुरुवात जरी झाली असली तरी विजयाची गॅरंटी तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिक प्रयत्न करसाल. यावेळेचा चेंडू फुलोर लेनचा होता. खांडून काढला. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. रूपांतर दुसऱ्या धावेत झालं. जिथे 1 धाव अपेक्षित होती तिथे दुसरी मिळाली आणि 2 धावेने धावफलक पुढे गेलाय. 4 धावा आपण पाहतो धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 54 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. कधी क्रिकेटमध्ये
कुठलाही धावफलक तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही, मग तो मोठा धावफलक असो किंवा छोटा असो. कारण क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देणारा धावफलक अजूनपर्यंत बनवला नाही. सरळ बॅटनं खेळला होता, डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चढवला, एक बाहुबली ताकदवान षटकार. पहिलं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचला. 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही 44 धाव्यांची गरज आहे. तर दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये तयार होईल. निखिलनं चेंडू हातामध्ये घेतलाय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्यावरती दिलेली आहे. शेवटचे 24 चेंडू 44 धाव्यांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. अजून पाहिलं गेलं तर तसा सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बरंचसं काय अवलंबून असणार आहे. ओ यावेळेस बिग हिट केलाय, डीप लॉंगांच्या डोक्यावरून चढवला. यस, छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा षटकार. या षटकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचला. धावफलकावरती जाऊयात. 16 धावा धावफलकावरती आहेत. खरं पुरंदर तालुक्याला बराच मोठा इतिहास आहे. इतिहासाची साक्षी देणारा पुरंदर तालुका. कदर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच भूमीमध्ये आपण पाहतोय. अगदी इथूनच जवळ असलेला पुरंदर किल्ला. यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे, या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्यांनी ट्रॉफी सौजन्य आणि जे बॅट आणि शूज यांच्या माध्यमातून आहे, सन्माननीय प्रतीकदादा जगताप साहेबांचं शुभाग म्हणतोय. त्यांचं देखील आम्ही सासवड प्रीमियर लीग 2022 मध्ये आयोजकांच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खर तर आपण पाहतोय इथे फलंदाज बाद झाला. धावसंख्येवरती आपण पाहतोय 16 धावा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल आता अनिकेत फडतरे. सॉरी, अजय फडतरे. ओ इथे कॉट बिहाइंड, बाहेरची कड घेणारा चेंडू होता आणि एक मोठी शिकार इथे झाली. तिसराही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. तिसरा धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
16 धावसंख्येवरती बसलाय. पुन्हा एकदा एक कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. अनिकेत फडतरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जातोय. खर तर 4-5 मित्र एकत्र आले आणि एक मोठा सोहळा आपल्या संपूर्ण क्रिकेट रसिकांसाठी उभा केला. मी त्या आयोजकांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आमचे सनीदादा मिसाळ असतील, शेखरदादा गिरमे असतील, त्यानंतर सौरभदादा रामदासे असतील, आनंद कामटे, अक्षयदादा लडकत असतील, शुभमदादा वायदंडे, अभिषेक अमित शिकलकर, अभिषेक कांबळे, सिद्धार्थ इनामके, प्रमोद तात्या इनामके, या सगळ्या आयोजकांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. का तर आज संधी दिली फायनल सामन्यासाठी. मी प्रथमतः सनीदादा मिसाळचं पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देईल. का तर सातत्यानं आमच्या समालोचकांवरती प्रेम करणारा हा तालुका आहे. अनेक चांगल्या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं या तालुक्यामध्ये होत असतं. जशी शूरवीरांची भूमी असेल तशी क्रिकेट वेडी देखील ही भूमी आहे. क्रिकेट वेडी माणसं खरं तर आपल्याला या नगरीमध्ये सातत्यानं पाहतात आणि अनेक भागांमध्ये आपण पाहिलं क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हा पुरंदर तालुका आहे. म्हणजे मित्र एकत्र आल्यानंतर काय होतं तर इतका मोठा सोहळा इथे संपन्न होतो. मित्र कोणाला म्हणायचं. पु ल देशपांडे यांची एक सुंदर कविता आहे, मित्र कोणाला म्हणायचं. ज्याच्याजवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा संकोच वाटत नाही, खोटं बोलावंसं वाटत नाही, फसवावंसं वाटत नाही, पाप पुण्याची कबुली देण्यास मन कधी कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकानं सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ आपल्या पराभवाची शैली उघड करण्यास कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुःखांशी आपण एकरूप होऊ शकतो, तो खरा मित्र असतो. मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आयुष्यामध्ये एक चांगला मित्र सोबत असावा. आता मित्र कसा असावा धावफलकावरती जाईल मी. 20 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यातलं इक्वेशन आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि 34 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. मित्र पाठीशी असल्यानंतर काय होतं, पुढे किती मोठं संकट असू द्यात, मित्र सोबत असला की त्या संकटावरती मात करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. मित्र त्या श्रीकृष्णासारखा असावा, कायम पाठीशी उभा राहणारा असावा. कधी श्रीकृष्ण अर्जुनाच्या पाठीशी सातत्याने उभा होता. त्यामुळे आपण पाहिलं 5 एकालाही धक्का लागला नाही आणि 100 एकही वाचला नाही. 54 धाव्यांची गरज आहे. अठरा चेंडू 34 धाव्यांची गरज अजून सामना जिंकण्यासाठी आहे. धावफलकावरती 20 धावा आहेत. 3 गडी बाद असताना षटक क्रमांक 3 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज अभिषेक. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द बॅट खेळायचा होता, बराचसा शपल होऊन खेळला. खरं आपण पाहिलं 3 स्टंप सोडून दिले होते फलंदाजाला. निर्धाव चेंडू आलाय. खरं इथून पुढे प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यावरती प्रेशराईज करेल. इथे दबाव निर्माण करणारा प्रत्येक निर्धाव चेंडू आहे.
यावेळेचा चेंडू बाहेरची कड घेणारा होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली, एक धावेने धावफलक वाढलंय. धावफलक जाऊन पोहोचेल पुढे 21 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना त्या श्रीकृष्णासारखा पाठी राखावा, कायम सोबत असावा. यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा होता, पूल करायचा आहे, पराच उंच गेला आकाशामध्ये, झेल होऊ शकला नाही. झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय आणि मला वाटतं अनिकेत फडतरेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. आता अनिकेत फडतरेला जीवनदान मिळालंय, झेल सुटला की सामना सुटला हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण अनिकेत फडतरेची फलंदाजी तुम्ही अनेक वेळा पाहिलेली आहे. इथे त्याला तुम्ही जीवनदान दिलंय म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतः आता तुम्ही धोंडा आपटून घेतलाय. परंतु आतापर्यंत इथे खिंडीमध्ये अडकून धरलंय छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघानं सुद्धा. बाजीप्रभू देशपांडे सारखी खिंड लढवण्याचं काम क्षेत्ररक्षकांनी केलेलं आहे. कारण एक चांगलं क्षेत्ररक्षण परंतु चुका देखील मैदानाच्या आतमध्ये झालेल्या आहेत. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पायावरती येत होता. इथे पाहिजे आपल्याला पंचांचा इशारा मैदानाच्या आतमधून येईल. लेग पाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. आता झेल सुटलेला अनिकेत फडतरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो सामना, झेल सुटला की सामना सुटला ते देखील पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे. कारण एक ताकदवान फलंदाज तो तुम्ही झेल सोडताय आणि त्याला एक जीवनदान दिल्यानंतर तो किती आक्रमक होतोय ते देखील पाहणं आपल्याला गरजेचं असेल. कारण अनेक वेळा फलंदाजांचा झेल सुटल्यानंतर फलंदाज आक्रमकच झालेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहे, उंच गेलाय चेंडू, ओहो पा संधी होते, पुन्हा एकदा झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. एका षटकामध्ये 2 जीवनदानं मिळाली आणि धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण झाल्या आणि 3 धाव्यांबरोबर धावफलक सुद्धा पुढे पोहोचला. 26 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 26 धावा, 3 गडी बाद. बोबगाव किंग संघाचा धावफलक तुम्ही पाहताय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 28 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. बारा चेंडू 28 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. अजूनही सामना तसा दोन्ही बाजूला आहे. 54 धाव्यांची गरज होती इथे, त्यामधले आतापर्यंत 26 बनवल्यात. अजूनही 28 धाव्यांची गरज आहे. इथे 2 जीवनदान मिळणारा अनिकेत फडतरे पाहायचंय सामना मैदानाच्या आतमध्ये संपवणार की काय. तर षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. यावेळेस संधी आता मिळणार नाही आणि झेल टिपला. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. भिवरी स्टार संघनायक चला टॉस करण्यासाठी या सासवड ब्लास्टर आणि भिवरी स्टार त्यांच्या शुभास्ते आपल्या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घ्यायचा आहे. उद्योजक सन्माननीय गौरवदादा जगताप दादांच्या शुभास्ते आपण या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी घेणार आहोत. गौरवदादा जगताप उद्योजक यांच्या शुभास्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस घेणार आहोत. चला भिवरी स्टार आणि सासवड ब्लास्टर या 2 संघादरम्यान आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच 2 ताकदवान मातब्बर संघातलं ते प्रचंड मोठं युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नंतर पाहायला मिळणार आहे. ती वाघांची झुंज असणार आहे.
नो चेंडू इथे पंचांनी घोषित केला आणि नो चेंडू बरोबर आता पुढचा येणारा चेंडू हा प्लेटचा असणार आहे. धावफलक मात्र आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती 4 गडी बाद आहेत. शेवटचे 11 चेंडू 27 धाव्यांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी असेल. बोबगाव किंग संघासमोर एक पुन्हा कडवं आव्हान असणार आहे. उद्योजक बंटी दादा ताकवे सासवड ब्लास्टर आपण हा संघ पाहतो. यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॅटची कड घेणारा चेंडू आपण पाहतो. शॉर्ट थर्ड बॅट मध्ये शतरक्षक तिथे तैनात होता. एक धाव घेतली, 1 धावेनं धावफलक पुढे पोहोचला. धावफलकावरती 28 धावा. शेवटचे 10 चेंडू 26 धाव्यांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. खरं तर सामन्यावरची पकड इथे मजबूत करताना आपण पाहतोय छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघ. पायच्या हलक्या हातानं ढकलून दिलं चेंडू आपण पाहतो. कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक तिथे तैनात आहे. एक धाव तिथे घेतली. भिवरी स्टार संपूर्ण संघ येणार. आपल्याला टी शर्ट द्यायचे आहे सगळ्या खेळाडूंना. सगळा संघ इथे अतिथी मंचाजवळ या. भिवरी स्टार चला सगळे खेळाडू या. बाहेर निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल आणि एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. सागर शिंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. खतर 5 सामन्यावरची पकड पुन्हा एकदा हळूहळू मजबूत होते इकडे छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाची. धावफलकाकडे जाईल मी. शेवटचे 8 चेंडू शिल्लक, 25 धाव्यांची गरज आहे. एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इथे छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाची तुम्ही पाहताय. उंच होता. धावफलकावरती आहेत 30 धावा. 4 गडी बाद असताना आपण पाहतोय सामन्यातलं समीकरण पुन्हा एकदा पालटलंय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धाव्यांची गरज आहे. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहिला. यावेळेस चेंडू मेस टाइम पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये आहे. पाहायचे डीप लॉंग ऑन. शतरक्षक आपण पाहतो समोर आलाय. 2 धावा तिथे मिळाल्या आणि 2 धाब्याबरोबर धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 32 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 22 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथे बोबगाव किंग्स या संघासमोर पुढे एक मोठं लक्ष असेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज आणि शेवटच्या षटकासाठी आता पाहतोय गोलंदाज मला वाटतं निखिलच्या हातात चेंडू सोपवलाय. ज्या निखिलला आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली होती. निखिल फडतरे अंतिमचा आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. विजयाचा रस्ता शोधत असताना अडचणी आल्यात आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना 22 धाब्यांची गरज आहे. तसा अजूनही सामना संपलेला नाही कारण या दोनही संघांमधला अजून कुणी जिंकलेलं नाही.
6 चेंडू 22 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये अजून शिल्लक आहे. निखिल फडतरे अंतिम षटकाची जबाबदारी नक्कीच घेतलेली आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय सरळ बॅटने खेळलाय. डीप लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा तैनात असेल समोर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. इथे धावबादसाठी संधी आहे आणि संधीच राहून गेली. 2 धावा इथे मिळाल्या आणि 2 धाव्यांबरोबर धावफलक पुन्हा पुढे जाईल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 5 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी असेल. सागर शिंदे ऑन स्ट्राईक आहे. मोठा फटका खेळण्याची ताकद त्याच्याकडे आहे. ओहो, यावेळेचा चेंडू बराचसा वेगवान होता. निर्धाव चेंडू, सामन्यातली पकड पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने मजबूत केली. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 20 धाव्यांची गरज. छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघ इथे खर तर विजयासाठी त्यांनी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. चला, यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत. युवा उद्योजक सन्मान्य बंटीदादा ताकवे सासवड ब्लास्टर, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो भिवरी स्टार. चला, मी दोन्ही संघ नायकाला विनंती करतो टॉस करण्यासाठी समोर या. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या सामन्याचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. उद्योजक सन्मान्य गौरवदादा जगताप साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण घेणार आहोत. सामन्यातलं समीकरण बदललंय. शेवटचे 3 चेंडू 20 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेग. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. गौरवदादा जगताप साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. बंटी शेठ ताकवे युवा उद्योजक यांच्या मालकीचा खरं तर आपण पाहतोय सासवड ब्लास्टर, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो भिवरी स्टार. या 2 संघांमध्ये आपण पाहतो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. सामन्यातलं समीकरण पुन्हा एकदा आपल्याला पाहायचं आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 44 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 1 चेंडू 10 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये अजून आहे. सागर शिंदे सारखा ताकदवान फलंदाज जरी मैदानाच्या आतमध्ये असला तरी ते कुठेतरी अवंतर स्वरूपाचा चेंडू पडला तर हा सामना संपला आणि सामना जिंकला. छत्रपती क्रिकेट क्लब सासवड संघाने हा सामना जिंकला. विजयी संघाचा आम्ही करतो मनापासून स्वागत. एक रोमांचक लढतीमध्ये आपण पाहिलं, एक मातब्बर आणि ताकदवान प्रतिस्पर्धेला इथे पराभूत करण्यात यश मिळालं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देखील इथे देणार आहोत. एक आकर्षक टी शर्ट देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करणार